तर आजचे जे आपले वक्ते आहेत डॉक्टर अतुल पाटील हे ITSC ह्या इन्स्टिट्यूटशी संबंधित आहेत आणि या इन्स्टिट्यूटच्या ऍक्टिव्हिटीला बेस्ट इन्स्टिट्यूट फॉर प्लेसमेंट असा अवॉर्ड ऑनरेबल मिनिस्टर ऑफ स्टेट मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया श्री अनंतकुमार हेगडे यांच्या हस्ते मिळालेला आहे. आणि दुसरा अवॉर्ड डॉक्टर अतुल पाटील यांना मिळाला बेस्ट स्मॉल स्केल प्रायव्हेट ऑर्गनायझेशन ट्रेनिंग प्रोग्राम. हे डॉक्टर महेंद्रनाथ पांडे ऑनरेबल इंडियन मिनिस्टर फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिन्योरशिप डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड श्री राजकुमार सिंग मिनिस्टर फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिन्योरशिप गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या हस्ते मिळालेला आहे. तर आजचे आपले होते वेल लर्नेड आहेत, त्यांचं मी आपल्या कार्यक्रमात स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन सुरू करा. डॉक्टर अतुल पाटील. नमस्कार. थँक्यू दादा इंट्रोड्यूस केल्याबद्दल. आणि हा प्रोग्राम आपल्याकडचा नवा नाही आहे. आपण आपापल्या पद्धतीने या फोरमवर आपले विचार मांडत असतो. हा विषय करिअर आणि मॅरेज आणि आफ्टर मॅरेज करिअर प्रत्येकालाच यातनं कोणी सुटू शकत नाही आणि ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपण कसं ते आपण हाताळू शकतो याचं आपण इथे डिस्कशन करणार आहोत. आता लाईफ इज अ जर्नी, राईट. यू सी राईट फ्रॉम एकाचे दोन होतो, आपण सहजीवन करतो आणि म्हातारपणी पडापडीकडे साथ देतो. इथे आपलं करिअर चालू झालेलं असतं, करिअर वेगात चाललेलं असतं आणि करिअर संपलेलं असतं आणि आपली साथ सुरूच असते. त्याच्यामध्ये आपण घडवतो आणि ती जो आलेला अनुभव असतो तो अनुभव सांगायची जेव्हा वेळ येते तर आपण तो लोकांशी शेअर करतो. तर हा माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करणार आहे आज. मॅरेज या शब्दाचा आपण अर्थ जाणून घेऊया. मॅरेजचा मुख्य अर्थ आहे युनियन, मग बिटवीन मॅन अँड वुमन असं म्हणतो आपण. बट इट इज ऑल्सो अ कॉम्बिनेशन ऑर मिक्सचर. आता फॉर एक्झाम्पल हिज म्युझिक इज मॅरेज ऑफ जाज ब्ल्यूज अँड पॉप. म्हणजे हा शब्द आपण अदर दॅन ह्युमन बिईंग पण वापरू शकतो आणि तोच वापरायचा प्रयत्न केलेला आहे मी या फिलॉसॉफिकल आपल्या पुढच्या डिस्कशनमध्ये. आपण म्हणतो की लग्नानंतर आपण दोन जे जीव असतात एक होतात. आता एक कोणासारखे होतात? मुलासारखे एक होतात का मुलीसारखे एक होतात? तर तो जो एक जो झालेला असतो तो दोघांपेक्षा अलग असतो. हे आपल्याला जितक्या लवकर समजेल तितकं आपलं जीवन सुरळीत चालतं. बऱ्याचदा आपण म्हणतो 1+1 आपण एक झालो, पण मग त्यातला जो डॉमिनंट असतो त्याच्याप्रमाणेच जर आपण पुढे जात गेलो तर कदाचित आपला करिअर, एकाचं करिअर आणि दुसऱ्याचं लाईफ पण मिझरेबल होऊ शकतं. आता लेट्स सी अ व्हेरी कन्व्हेन्शनल वे ऑफ मॅरेज, राईट. दोन फॅमिली एकत्र येतात आणि मग दोघं मुलं एकमेकांशी बोलतात. त्यांचं अपब्रिंगिंग कुठे झालं आहे, एज्युकेशन कुठे झालं आहे, कुठे जॉब करतात, कुंडली कधी बघतात आणि मग ठरवतं की हो आपलं लग्न होऊ शकेल की नाही. आणि मागच्या कितीतरी दशकांपासून ही प्रोसेस सुरू आहे. वाईट नाही आहे पण सुरू आहे. पण त्याच्यामध्ये मी अलग एक पर्स्पेक्टिव्ह टाकायचा प्रयत्न करतो आहे आज आणि त्याच्याबद्दल आपण डिस्कस पण करूया. ही एक इंटरेस्टिंग स्लाईड आहे आपल्याकरता डिस्कस करण्याकरता. इथे बघू शकतात एक बाई आहे, तिच्याबरोबर एक मुलगी आहे. एक माणूस आहे, त्याच्याबरोबर एक मुलगी आहे. इथे पण बाई आणि मुलगी आहे. आता यांचं नातं आपण एक ठरवूया. समजा या आईने हिला जन्म दिलेला आहे किंवा या वडिलांच्यामुळे हिचा जन्म झालेला आहे. म्हणजे यांचं प्रेमाचं नातं आहे, यांचं रक्ताचं नातं आहे. त्यांच्याकरता ते नातं फार महत्त्वाचं आहे. कुठल्याच गोष्टीला ते त्या गोष्टीबद्दल कॉम्प्रोमाइज करू शकणार नाही. त्या छोट्याशा व्यक्तीला ते कधीच स्वतःपासून दूर ठेवणार नाहीत. म्हणजेच थोडक्यात या माणसाने त्या मुलीला जन्म दिला आहे
आणि आपण ज्याला जन्म देतो ती कृती, ती व्यक्ती, ती ॲक्टिव्हिटी आपण कधीच सोडत नाही, कारण आपलं असतं ते. आता आपण विचार केला की समजा फॉर एक्झाम्पल ही मुलगी आणि हा माणूस, समजा आपण म्हटलं की कॅन दे कम टुगेदर. हां, दे कॅन कम टुगेदर अँड गेट मॅरिड प्रोव्हायडेड शी विल एक्सेप्ट दिस गर्ल अँड ही विल एक्सेप्ट दिस गर्ल. त्यांनी जर एकमेकांना एक्सेप्ट केलं तरच ते पुढे जाऊ शकतील. भलेही हे दोघं एकमेकांना हे एकमेकांना किती आवडत असतील, पण जर त्यांनी ते बाकीचं दोघांना जर एक्सेप्ट नाही केलं तर हे पुढे जाऊ शकणार नाही. कारण दे कॅनॉट कॉम्प्रोमाइज ऑन समथिंग विच दे हॅव क्रिएटेड. त्यांचं आहे ते मूल किंवा जे पण XYZ आपण म्हणतोय ते. आणि हाच कन्सेप्ट मी वापरायचा प्रयत्न केला आहे पुढे. आता आपण बघूया की आपण शाळेत जातो, एज्युकेशन घेतो आणि एक इंडस्ट्री रेडी किंवा जॉब रेडी किंवा ऑक्युपेशन रेडी बनायचा प्रयत्न करतो. आता जेव्हा आपण जॉब रेडी होतो, आपण स्वतःचा जॉब मिळवतो किंवा आपण स्वतःचं करिअर चालू करतो, म्हणजे आपण करिअरला जन्म देतो. याची भावना समजून घ्या. आपण ज्या गोष्टीला जन्म दिला आहे ती गोष्ट आपल्या आयुष्यात पहिली आली जोडीदार येण्याच्या. जोडीदार अजून उशीर आहे येण्याकरता. आता आपण फक्त स्वतःवरच काम करतोय, आपणच स्वतःचे, आपण एकटेच वी आर गिविंग बर्थ टू अवर जॉब, वी आर गिविंग बर्थ टू अवर करिअर. तो याच्या पुढे हा इथे एकटा असतो, याच्या पुढे या करिअर शिवाय याला काही अर्थ नाही. अँड दिस पर्सन इज नॉट कॉम्प्रोमाइजिंग ऑन लिव्हिंग दिस करिअर. कारण त्याचं आहे ते, त्यांनी घडवलेलं आहे ते. जसं आपण मागच्या चित्रात बघितलं की तो माणूस आणि ती मुलगी दे कॅनॉट लिव्ह अपार्ट. तसंच या व्यक्तीने जे घडवलेलं आहे ते त्याच्याबरोबरच जाणार आहे. आणि त्याच्याकरता खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी स्किल्स एकत्र केले आहेत, एक्सपिरियन्स केलेला आहे, त्याचे व्हॅल्यूज त्यांनी घडवलेले आहेत आणि कॅरेक्टर स्वतःचं बनवलेलं आहे. तसंच आपण मुलीच्या बाबतीत म्हणू शकतो. मुलगी लहानाची मोठी होते, शाळेत जाते, यूथवरनं एज्युकेशन करते, मग शी गेट्स मॅरीड टू एज्युकेशन. द किड गेट्स मॅरीड टू एज्युकेशन अँड फॉर्म्स अ एम्प्लॉयबल वुमन ऑर फिमेल अँड देन शी गिव्स बर्थ टू अ जॉब. अजून लग्न झालेलं नाही, बट शी इज गिविंग बर्थ. सो in this world everybody can give a birth. That can be idea, that can be career, that can be job. आणि आपण ज्याला बर्थ देतो ते आपण कधी सहसा सोडत नाही. हा पॉईंट मला इथे एम्फसाइज करायचा आहे. मग जो आपल्याकडे इतका महत्त्वाचा आहे त्याला आपण कसं पुढे न्यायचं हा दुसरा विचार त्याच्यामध्ये आपण मांडूया. आता जेव्हा हे दोघं जण एकत्र येतील, ही आणि हे, तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचं करिअर पण आलेलं आहे. आता या माणसाला हे करिअर आवडलं पाहिजे आणि या बाईला हे पण करिअर आवडलं पाहिजे, तरच त्या दोघांचं जीवन सुरळीत जाऊ शकेल. त्यांनी एकमेकांच्या करिअरला रिस्पेक्ट केली पाहिजे, एकमेकांच्या करिअर सहित त्यांना ॲक्सेप्ट केलं पाहिजे. मग ते मरीद असो का, ते ट्रॅव्हलचं असो का, ते मार्केटिंगचं असो का, टेक्निकल असो का, डॉक्टरचं असो, तर आपण या व्यक्तीला विदाऊट करिअर आपण दोन मुलांची, मुलगा किंवा मुलीची जोडी जमवू शकत नाही. हा पॉईंट मी सांगायचा प्रयत्न करतोय. आता थोडंसं आपण गेअर शिफ्ट करूया. आपण नेहमीच ऐकतो की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन. Behind every successful man there is a woman. Let's change it. Behind every successful woman there is a man. असं कोणी म्हणत नाही सहसा, पण तसं म्हणायला पाहिजे. कारण
त्या वुमनला सक्सेसफुल होण्याकरता योग्य पर्सनची गरज असते, आणि तो जर तुमचा हजबंड होऊ शकला तर तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येऊ शकेल. अबाउट चुझिंग अ राईट पार्टनर, तेव्हा आपण विचार करू शकतो की जेव्हा एखादी मुलगी एका मुलाशी जेव्हा लग्नाच्या संबंधामध्ये चर्चा करत असते, ती विचार करत असते की माझं करिअर हा माणूस आपल्या जीवनात आल्यामुळे कसं जास्त ग्रो करू शकेल, कारण तिचं करिअर तिचं बेबी असतं, अँड दॅट इज अ व्हर्च्युअल बेबी, दॅट इज अ ऑक्युपेशनल, दॅट इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ अवर थॉट प्रोसेस अँड व्हॅल्यूज. If you get a right person in your life, then existing career can grow. If you start a right career, then you can attract right person. इथे आपण म्हणूया की एज्युकेशन, प्रॉपर करिअर काउन्सिलिंग, करिअर दॅट इज मॅचिंग युअर पर्सनॅलिटी किती इम्पॉर्टंट आहे बघा. आजकाल आपण बघतो बीटेक केलेला आहे त्यांनी, समजा सिव्हिलमध्ये आय टीचा कोर्स केला आहे, आय टीमध्ये जॉब करतो आहे, किंवा बी कॉम केलं आहे आणि बॅक ऑफिसमध्ये काम करतो आहे, किंवा बी एस सी ॲग्रिकल्चर केलं आहे आणि मे बी अकाउंटिंगचा कोर्स केला आहे, अकाउंटिंगमध्ये काम करतो आहे. आता त्याचं एज्युकेशन, तो जो घडला आहे आणि तो जॉब दुसराच काहीतरी करतो आहे, तर त्याचे जे करिअर ॲस्पिरेशन्स आहेत ते जर एकमेकांना कळले नाही तर ते एकमेकांना कसे पूरक होऊ शकतील, हा प्रश्न इथे मला मांडायचा आहे. आपण बघतोय की समाजामध्ये लग्न व्हायला वेळ लागतोय, वय वाढत चाललेत मुलांचे, तर हा मूलभूत प्रश्न आपण विचारात घेतला पाहिजे की का त्यांना एकमेकांना जोडीदार मिळत नाही आहे. कारण त्यांचं जे करिअर तयार झालेलं आहे ते असं वेगळ्या दिशेला चाललं आहे. तो आणि त्याचं एज्युकेशनला अनुसार ते करिअर नाही आहे, ते काहीतरी दुसरीकडेच गेलेलं आहे, कारण तिथे त्याला ग्रोथ दिसली किंवा काहीतरी दिसलं. म्हणून मला असं वाटतं की बऱ्याचदा मुलं मुली बोलून सुद्धा त्यांना असं वाटतं की ही इज नॉट राईट पर्सन फॉर अस. आता इफ यू गिव्ह राईट टाईम अँड अटेन्शन, देन यू कॅन बिकम हॅपी ऑल्सो, राईट. So you can attract a right person and you can become happy, okay? If you build a right career. Right career जर मुलीचं असेल, मुलाचं असेल, तर she can attract a right person, and if she gives time and attention to the family, she can become happy. तर सगळं आपल्या जीवनातलं आनंदाचं जे तत्व आहे इथे मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे की वी डोंट हॅव टू हॅव व्हेरी रिच, और वी डिड नॉट बी व्हेरी ब्लेस्ड to become happy. Right person in your life and giving time and attention to become happy. आता बरेचदा आपण मुलींना विचारतो की अरे बाबा 26 झालंय, वय काय नाही, मला करिअर करायचं आहे, मला अजून थोडे दिवस काही जॉब करायचं आहे, मला आय वॉन्ट टू इन्क्रीज माय सॅलरी. कळतच नाही काय इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफ करता, कारण एज्युकेशन झालेलं आहे, अलगच पर्सनॅलिटी अलग बनलेली आहे, आणि स्टॉप गॅप अरेंजमेंट जॉब चालू आहे. दॅट मे नॉट बी व्हॉट शी इज ॲस्पायर्ड ऑर ही इज ॲस्पायरिंग फॉर. आणि आपण म्हटलं की मॅरेज विल सर्टनली मेक अ पर्सन कम्प्लीट, दॅट इज अप फॉर मेल अँड फिमेल. सो मॅरेज, इफ इट हॅपन्स सूदर इन लाईफ, द हॅपीनेस कॅन बी अट्रॅक्टेड. If you delay the marriage, definitely we are missing on the happiness in life, and we are still struggling our career. If you are not happy with your career, how can you find out a person with his career who is compatible to you? म्हणून प्रत्येक मुलीला त्याचं स्वतःचं करिअर कळलं पाहिजे, तरच तो दुसऱ्या व्यक्तीला समजून त्याचं करिअर समजू शकेल. इथे आपल्याला जर करिअर कळलं नसेल, आपण दुसऱ्याचं करिअर कसं समजून घेणार, हा पॉईंट सगळ्यांनी लक्षात घ्यावा. आता बरेचदा प्रश्न पडतो की व्हॉट इज द राईट एज फॉर मॅरेज. सो व्हेन यू आर इन राईट डिरेक्शन,
you are set in your career, then you can think about getting married. आपण ट्रेनमध्ये बसलो की यू कॅन गो ऑन युअर बर्थ अँड यू कॅन स्लीप. यू डोंट हॅव टू वेट फॉर 9 o'clock or 10 o'clock टू कम अँड देन यू विल स्लीपिंग, राईट. तुम्ही तुमची दिशा ठरली. हो, मी समजा मी मेकॅनिकल केला आहे, डिझाईनचा कोर्स केला, मी डिझाईन म्हणून लागलो, तो माझा पगार कमी असेल आज, डझंट मॅटर टू टेक अ डिसिजन ऑन मॅरेज. हे जर आपण आपल्या समाजाला थोडं समजायचा प्रयत्न केला तर नक्कीच मुलामुलींचे लग्न 24, 25, 26 वर्षामध्ये व्हायला लागतील आणि समाजातले बरेच प्रश्न दूर होऊ शकतील. याच्यामध्ये सोशल इश्यूज दूर होतील आणि मुलं आपल्या आयुष्यामध्ये जास्त एन्जॉय करू शकतील आणि जगू शकतील. करिअरला सेट होणे म्हणजे काय? दे शुड बी एबल टू फाइंड अ जॉब दॅट सूट्स देअर एज्युकेशन अँड ॲस्पिरेशन्स. त्याच्याकरता त्यांनी एक्स्ट्रा एज्युकेशन घ्यायचं, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करायच्या, स्टडी करायचं आणि करिअर सेट करायचं. Okay, so what is the right time for marriage? So we understood now what is the right age for marriage, right? So right age for marriage is as soon as some people may start career late, some may start early. So this is not related to a salary. This is related to direction. Now second is what is the right time for marriage? Oh, when you have settled in life. Settled म्हणजे काय? Good job, good salary, property, XYZ. आता there is no limit for this. Somebody may feel, okay, I need to have 1 BHK flat before I need to have car. Maybe I need to travel the world, or I need to go abroad and come back and see the world because I want to do it myself. And this is very individualized. प्रत्येकाचं अलग असू शकतं. पण आपण समाज ॲज अ समाज वी शुड एनकरेज पीपल दॅट when they are set on the career, they should be willing to discuss about the marriage, and we should not measure the person based on the salary he is getting, but based on the passion he has for the work and his dedication to the work. आणि मुलींनी पण तसं मुलामध्ये बघायचं की हा जो काम करतोय, हा किती मन लावून काम करतोय, याला किती आवडते ती गोष्ट, तो किती आनंदी आहे. दिस बोथ त्यांचं अजून घर पण सेट व्हायचं आहे, पण दे हॅव स्टार्टेड द जॉब अँड दे लाईक द जॉब. दे सेड विल स्टार्ट अँड मे बी स्लोली थिंग्स विल फॉल इन प्लेस. या गृहस्थांनी घर घेतलं, सगळं व्यवस्थित सेट झालं तर म्हणतो चला आपल्याला लग्न करायचं आहे. नाव फॉर बोथ करिअर अँड मॅरेज देर आर लॉट ऑफ सिमिलर थिंग्स हॅपनिंग हिअर. इट रिक्वायर्स अटेन्शन, इट रिक्वायर्स एफर्ट, अँड कॉम्प्रोमाइज. अँड the balance between the two will depend on the values, the priorities and the circumstances for the individual involved. Effective communication, mutual support and shared vision for future, okay, are the essential ingredients for successfully integrated career and marriage. मुलामुलींनी विचारलं पाहिजे, अरे तुला 5 वर्षामध्ये तुला काय करायचं आयुष्यामध्ये? अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तुला मिळाले की तुला असं वाटलं की तुला खूप मनापासून आनंद झाला आहे, मला असं केलं म्हणजे वाटतं मला असं. आणि दिस विल हेल्प देम टू फाइंड अ राईट पार्टनर रादर दॅन काउंटिंग ऑन द प्रॉपर्टी अँड द सेटलनेस. दे शुड टॉक अबाउट करिअर अँड डायरेक्शन. There are 3 types of I can say 3 scenarios in which the couple can get into. एक झालं प्रायमरी सेकंडरी. एकाचं प्रायमरी एकाचं सेकंडरी म्हणजे काय? वन पार्टनर टेक्स प्रायोरिटी ओवर द अदर पार्टनर फॉर द वर्किंग लाईफ. म्हणजे एक 30 वर्ष करिअर करतो, एखादी बाई 16 वर्ष करते, किंवा एखादा बाई 30 वर्ष करते, माणूस 16 वर्ष करेल. द प्रायमरी पर्सन डेडिकेट्स मोर टाईम फॉर द वर्क अँड लेस टाईम फॉर द फॅमिली. आणि मग तो कुठे राहणार, कुठे आपण राहायला पाहिजे, युजली कम्स अँड द सेकंडरी पर्सन ॲक्सेप्ट्स टू दॅट. आणि बहुतांश घरामध्ये आपण बघतो की अशा प्रकारची अरेंजमेंट असते, अशा प्रकारची अरेंजमेंट समाजामध्ये होते जनरली. वन प्रायमरी, वन सेकंडरी, अँड द लाईफ मूव्स ऑन. देर इज ऑलवेज वन पर्सन हू इज मोर डुईंग फॉर द फॅमिली in terms of bringing money from outside, but he
मिसेस ऑन द टाईम ही गिव्स टू फॅमिली. दुसरं एक करिअर मी बघितलेलं आहे की खूप आजकाल यायला लागलं आहे, म्हणजे माझ्या नजरेमध्ये 4-5 घरं आहेत असे. टर्न टेकिंग. सो पार्टनर ॲग्री पिरियॉडिकली टू स्वॅप द प्रायमरी अँड सेकंडरी पोझिशन्स डिपेंडिंग ऑन त्यांची करिअर गोल्स अँड शेअर्ड व्हॅल्यूज. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मुलगा आणि मुलीचं करिअर सुरू झालं, एक 7-8 वर्षामध्ये मुलाला वाटलं की मला एमटेक करायचं आहे, तो ही सेज ओके नाउ आय फोकस ऑन माय स्टडीज, यू प्लीज गो अहेड अँड डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. So the girl goes and takes more aggressive role in career, and the boy steps back and he doesn't want any promotions and he works on studies and completes his MTech. After a few years, then he takes a leap and then the girl says, okay, I want to finish some hobbies, and she goes back and comes again and take a child care. सो त्या टाईपचं खूप आता यायला आहे. आय टी इंडस्ट्रीमध्ये मी जास्त करून बघतो आहे हे. आय टी इंडस्ट्रीमध्ये प्रॉडक्ट बेस्ड कंपन्या ज्या असतात किंवा सर्व्हिसेस बेसमध्ये, एक समजा आपला नवरा समजा प्रॉडक्ट बेसमध्ये असेल आणि बायको सर्व्हिसेसमध्ये असेल, सो दे विल स्टार्ट सिमिलर वे बट वन विल नॅचरली गो फास्टर दॅन अनदर. So for husband in the product industry has to grow, then he has to acquire extra skills, and then again he can go faster. Double primary, so they have a lot of juggling they have to do because both are going at high speed. But as long as it is aligned with the values and openness in discussion and explicit agreement, I think they will life will continue. Progress the life. Yeah. सर त्यांनी डिस्कशन केले आणि ॲक्सेप्ट केलं, हो दिस इज वॉट वी विल बी डुईंग. माझी ट्रान्सफर झाली तरी मी ते राहील काही दिवस, मग मी वापस येईल, मग यू कॅन कम विथ मी आफ्टर 2 years ऑफ युअर कम्प्लिशन, और वी कॅन चेंज द जॉब, आय विल चेंज द जॉब फॉर यू, गो देअर. सो प्रायमरी, सेकंडरी, टर्न टेकिंग अँड डबल, आणि प्रत्येकाला अलग अलग प्रकारचा आपल्याला वर्क लाईफ बॅलन्स करावं लागतं. हे आपण पुढे बघणार आहोत. आता if you select the right partner for you based on the career, based on the direction he or she is going, there are a lot of benefits you get. If you select a partner based on the settlement or how settled he is, then you have to have a lot of compromise on that. So this talk is about how can we make our kids happy in their life, how both partners can collaborate to support each other goal while nurturing the relationship. हजबंड किंवा वाईफ दोघांबरोबर एकमेकांशी चर्चा करून एकमेकांचे गोल ग्रो केले पाहिजे. फ्लेक्झिबिलिटी पाहिजे आणि क्वालिटी टाईम काढता आला पाहिजे एकमेकांकरता. क्वालिटी मोमेंट्स शेअर केले पाहिजे फॉर हेल्दी वर्क लाईफ बॅलन्स. द सपोर्टिव्ह स्पाउस कॅन प्रोव्हाइड एनकरेजमेंट्स, इमोशनल सपोर्ट अँड प्रॅक्टिकल असिस्टन्स when they are required, enabling the individual to pursue their career goals with greater confidence and resilience. किती इम्पॉर्टंट आहे बघा हे. In order to have a happy life, in order to have a proper balance, a supporting spouse plays very important role. हा पॉईंट मी का म्हणतोय, कारण मे बी वी गेट misguided की हो I want to focus on health, I want to focus on some hobbies, we should go out for vacations, so we dwell on some other things rather than looking at the source why it is happening. So one of the things for better work life balance is, आपण बघितलं की मित्र आपले बराच वेळ घेतात आणि त्याच्यामुळे आपल्या फॅमिलीकडे वेळ द्यायला आपल्याला वी फील शॉर्ट ऑफ टाईम वेन वी वॉन्ट टू गिव्ह टाईम टू फॅमिली. वी नीड टू स्पेंड क्वालिटी टाईम विथ द वाईफ अँड करिअर. सो वी शुड फाइंड आउट आपला वेळ कुठे चालला आहे आणि बिकम मोर एफिशियंट. इफ रिक्वायर्ड यू कॅन आउटसोर्स द ॲक्टिव्हिटीज. फॉर एक्झाम्पल, if the values is that स्वतःचं काम स्वतः करायचं, and you say okay I will press the clothes or I will wash the clothes myself or whatever, but when the time constraints comes and you want to spend good time with your family, then you can outsource this so that you can get that time. So
You can properly plan what is required to balance your work and life. Life needs time. Then you need to concentrate on the marriage and spend time with family. We should believe in growing together, getting older together, loving each other's profession as well as respecting each other. And I think this will happen only when you accept somebody with his set career in direction. That's what we saw earlier. आपण सुरुवातीला बघितलंय की तो व्यक्ती त्याच्या करिअरला घेऊन आपल्या एकमेकांच्या आयुष्यात येणार आहे. तर त्या करिअरची पण तेवढंच आपण केअर केलं पाहिजे जेवढा आपण त्या व्यक्तीचा केअर करतोय. त्याला आपण जेवण देऊ, त्याला आपण पाणी आणून देऊ, त्याचं डोकं दाबून देऊ, पण त्याच्या करिअरकडे आपण तशा सहानुभूतीने किंवा तशा आपुलकीने बघितलं नाही, कधीच तो व्यक्ती दुःखी होऊ शकतो. Now let's look at right marriage. What is right marriage? Marriage can offer a lot of opportunities for networking. म्हणजे दोन फॅमिली एकत्र येतात, असंख्य लोक एकत्र येतात. So you can find out lot of mentors to help you. You can get new customers, you can share responsibilities and free up the time. जो तुम्हाला वेळ पाहिजे असतो तो तुम्ही येऊ शकता आणि you can gather the energies for career advancement. So तुम्ही एज्युकेशन घेतलं, डायरेक्शन सेट केली, करिअर चालू केलं आणि तुमचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सुद्धा आपल्याला किती फायदा होतो आहे बघा. तुमचं करिअरच ग्रो होत आहे जर तुम्ही प्रॉपर व्यक्तीशी लग्न केलं. मोरऑल हॅव्हिंग अ स्टेबल अँड फुलफिल्ड पर्सनल लाईफ कॅन कॉन्ट्रीब्यूट टू ओव्हरऑल वेलबिंग, जॉब सॅटिस्फॅक्शन and which will positively impact the performance and success. म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे बघा हे आपलं जीवन जोडीदार निवडताना त्याच्या करिअरचा विचार करणे, की तुझं तू बघ, माझं मी बघते, किंवा मला तुझ्यातलं काही कळत नाही आणि मला नाही वाटत हे योग्य आहे, किंवा तू जॉब का चेंज करते, तुझा पगार कमी आहे इथे, तू दुसरा कोर्स का नाही करत, तिथे तुला चांगला पगार मिळेल. All these things should be well thought of before we speak because they are all linked to becoming successful in career. आता here I was looking into our kids today. आपल्या मुली ज्या आहेत, आपल्या मुली they are becoming stronger. They want identity. They says okay, I want to identify by myself. मला माझी आयडेंटिटी आहे की याची मुलगी आहे बाबा, याची बहीण आहे असं म्हणण्यापेक्षा मी आहे आणि आय वॉन्ट टू डू समथिंग शोल्डर टू शोल्डर टू माय ब्रदर ऑर इन द सोसायटी अँड वी शुड वेलकम दॅट अँड वी आर ऑलरेडी वेलकमिंग इट ऑल दिस थिंग्स. नाउ दिस हॅज our samaj and ourselves. We should change ourselves based on the aspirations of the women of our society. How? Let's say. So when our kids are getting lot of freedom and aspirational career मिळतात त्यांना, they typically land up into dual career couples because we want our girl child to be best. We want a girl child to be performing at her best. And double career couples asat, they go through 3 transitions in their life. 3 वेळा त्यांना आयुष्यामध्ये रोलर कोस्टर त्यांना जावं लागतं. पहिले त्यांना सवय झालेली असते एकटं काम करायची, रात्रभर काम करायची, डेडिकेटेड काम करायची. सो when they become a couple, तो पहिले त्यांना शॉक बसतो की आता हाऊ कॅन आय ॲडजस्ट and cope up with the family because I already devoting and giving my time to my career. So first is working together चा शॉक त्यांना असतोय आणि इतके ते फास्ट जात असतात की त्यांना मिड करिअर क्रायसिस त्यांना येतात. मिड लाईफ क्रायसिस म्हणतो आपण त्यांना शोधायचं असतं की खरं मी काय करते आता, सध्या काय चाललंय आयुष्यामध्ये माझ्या, आणि फायनल स्टेजेसमध्ये पण त्यांना थोडासा ॲडजस्टमेंट करावं लागते. नाउ they were independent to start with and they have to become interdependent. सो आणि हे आपण आपल्या मुलींना शिकवलं पाहिजे. हे बघ बाळा, तू आता
यू आर वर्किंग व्हेरी ॲग्रेसिव्हली, तुझा पगार 22 लाख रुपये आहे आणि तुझ्या नवऱ्याचा पगार 30 लाख रुपये आहे. बट गोईंग फॉरवर्ड these are the things you might face, and they should not lead to divorce, they should not lead to unhappy life on your part. So first transition is working as a couple. ट्रेड ऑफ हा शब्द त्यांना माहीतच नसतो की कॉम्प्रोमाइज करणे कुठल्या गोष्टीला. दे आर फुल ऑफ एनर्जी, ऑप्टिमिझम अँड डिटरमाइंड टू लिव्ह द लाईफ. बस जगायचा लाईफ. दे ऑफर इन्व्हॉल्व लॉट ऑफ ट्रॅव्हल्स करतात, एक्सेसिव्ह वर्क असतं त्याच्या पदरामध्ये, आणि इन्क्रिजिंगली कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट्सवर काम करतात, अँड ऑफर गेटिंग प्रमोटेड टू मॅनेजमेंट रोल. म्हणजे यू कॅन इमॅजिन, आय एम टॉकिंग अबाउट द फॅमिली हू इज लाईक 5 years in the career, and they are devoting so much of time to their work. They should learn also how they can be happy in their life also. Many times I have seen in this category people, they meet only on weekends because they are so busy every day in their task, they don't get chance to talk to each other also. Reinventing themselves, right? This is generally typically 40 वर्ष जेव्हा तुम्ही वय होतं, in generally in life people follow the career and the personal paths to confirm the expectations of the parents. म्हणजे सुरुवातीला आणि माझ्या मुलीने IIM बंद केलेलं आहे, तिला इतका चांगला जॉब मिळाला, माझ्या मुलीने IIT बंद केलेलं आहे, माझ्या मुलाने याच्यात हे केलेलं आहे आणि त्याला किती 20 लाखाचं पॅकेज आहे त्याला. सो अँड माझ्या मुलाला असं मिळालं पाहिजे. सो द किड इज कन्फर्मिंग टू द एक्सपेक्टेशन्स ऑफ द पेरेंट्स, फ्रेंड्स. एक शब्द दिलेला त्याच्यावर काम करतात. पण जसं जसं वय निघतं पुढे, मिडल इयर्स, दे फील प्रेसिंग नीड फॉर इंडिव्हिज्युअलेशन्स. स्वतः मला काय करायचं आहे. दे वॉन्ट टू ब्रेक फ्री फ्रॉम द एक्सपेक्टेशन्स अँड बिकम द ऑथर ऑफ देअर लाईफ. दे से ओके नो, आय विल डिसाइड व्हॉट आय वॉन्ट टू डू. सो फार माय डॅडी वॉन्टेड टू डू दिस, माय मम्मी वॉन्टेड, बस देन आय डिड दिस, अँड आय सगळं केलेलं आहे, आता आय वॉन्ट टू डू समथिंग एल्स. So they are started thinking, because they are moving so fast, they have missed lot of things in their life, and then they are coming to this stage. Typically 40s मध्ये the people in career in 40s, they should be looking at this. याला आपण मिड लाईफ क्रायसिस म्हणतो किंवा मिड करिअर क्रायसिस म्हणतो. ट्रान्झिशन 3 अजूनही त्याचा स्पीड स्लो झालेला नाही आहे, पण मोस्टली या धकाधकीच्या जीवनामध्ये जेव्हा एखादी घटना त्याच्या आयुष्यात घडते, सडन डेथ होते फॅमिलीमध्ये कोणाची मेंबरची, आणि डिफिकल्ट एक्सपिरियन्सेस त्यांना येतात, आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक इमेज चेंज येतो लेट 50s मध्ये, आणि त्यांना थोडंसं प्रेमाची त्यांना गरज पडायला लागते, आणि त्याच वेळेला त्यांची मुलं मोठे होतात आणि ते घर सोडतात. तर ड्युअल करिअर कपल्सनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की हा रिसर्च आहे, असं आपल्याबरोबर होऊ शकतं. सो दे शूड बॅलन्स बिटवीन व्हॉट दे आर लुकिंग फॉर अँड व्हॉट द फॅमिली इज. आता या केसमध्ये नवरा बायको काम करत आहेत, त्याचं क्षेत्र अलग आहेत, जोरात चालले आहेत, घटना घडली, ॲक्सिडेंट झाला आणि घरातलं कोणतरी मारला, आणि मग घरात एकत्र आले, बघतात काय दुःख आहे, आणि नंतर म्हणतात आता काय करायचं आयुष्यामध्ये. सो दे फील सो, त्यांच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, जग फिरले आहेत, पण दे माइट फाइंड डिफिकल्टी इन बिकमिंग हॅपियर. हाऊ कॅन वी रिअली गेट अ मेसेज टू ऑल दॅट, की कसं इम्प्रूव्ह करता येईल आपल्याला. हाऊ कॅन वी इम्प्रूव्ह द कम्युनिकेशन, बिकॉज वी हॅव एक्सेप्टेड द पर्सन विथ द करियर, female person with the career, and where time collaborate. So this is we should understand this is the complex because of the modern lifestyle. Fast paced careers आहेत, जे टेक्नॉलॉजीज फास्ट चेंज होते, प्रत्येकाला काहीतरी रोज शिकावं लागतं, आणि बॅलन्स डज नॉट मीन अचिव्हिंग परफेक्शन, but finding harmony is very important. We should not be perfect, but we should have a harmony between what we want to do. हे डायनॅमिक्स आपल्याला कळलं पाहिजे की बाबा हे असं होणार आहे, याचा जॉब जाणार आहे, माझ्या जॉबाला धक्का बसणार आहे, मला कंपनी सोडावी लागणार आहे, मला असं करावं लागणार आहे, मला पगार थोडा कमी घ्यावा लागणार आहे, मी स्टेप डाऊन करावं लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव असणं महत्त्वाचं आहे. सेकंड इज कम्युनिकेशन.
honest conversation with the spouse about career goals, aspirations, for fostering understanding and support. Challenges काय काय फेस करतात करिअरमध्ये, लाईफमध्ये. Clear line of communication is and with the employer and colleagues is also equally important, because what you want to give back to your home is what you get from the office. Priority set करणं महत्त्वाचं आहे. Balance career and married life requires prioritization. For example, the मुलाची परीक्षा आली आणि so you should be able to talk to your boss and say, okay, for next few months I will not be working on important projects, but I have to go back and give some time to my kid because I have to go back home early. So you put back your career on the back, your employer will understand, you go back. So that prioritization is very important for having a proper work-life balance. आणि कोर व्हॅल्यू जे आपले असतात, ओके, त्या पण तुम्हाला रिव्हिजिट करावं लागतं. Flexibility and adaptability is crucial because both the careers and marriage are needs flexibility, because they change over time, the age is changing, the environment is changing, and we also know life doesn't always go as per plan, so we have to adapt to the change, and we should see this change for growth and learning. Another point is creating the boundaries. Clear boundaries between career and personal life. So we should decide how much time I will be giving to my career, how much to the personal life. So that will help to have a proper balance. So designate time for work and quality time with spouse. Avoid bringing the work-related stress to home. Maintain attraction between the relationship, supporting each other in crucial time, nullifying each other's negative qualities, and understanding there is no competition. We are not here to see who is doing better and who is bringing most into the life. So it is all about doing together. So in conclusion, when we talk about happy marriage, it is an institution and we should not run away from this. इतक्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणार असतील तर आपण ते लग्नच नको करायला, असा विचार कोणाच्या मनात यायला नको, किंवा लग्न केलं तरी असे प्रॉब्लेम मला फेस करावे लागतील असा पण कोणाचे विचार यायला नको. ट्रान्सफॉर्मेशन इज एसेन्शियल पार्ट ऑफ लाईफ, and you also understand the life can be lived only in forward direction. You cannot become 28-year-old after you have become 30 years old. So you have to take right decision at the right time so that life can be lived in forward direction. And once you fall in love, you must never let it go. Okay, your anger, your ego, and comparison with others should not happen, so that true love can come between the two companions, and then they can adjust their work life and move on with the life. आता हे अशा पद्धतीने मी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण चर्चा करूया कुठल्या पॉईंटवर आपल्याला समजा काही इंटरेस्टिंग वाटलं तेव्हा आपण बोलूया.